नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे प्रकरण तापले. लातूरात महाआक्रोश मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यावर संताप. शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून निघालेल्या सकल मातंग समाजाच्या महाआक्रोश मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यू प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेविरोधात मोर्चेकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या कार्यपद्धतीवर घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला आहे. मोर्चामध्ये अनुष्काच्या आईने भावनिक आक्रोश व्यक्त करत मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा आरोप केला आहे. अनुष्काला न्याय मिळावा, प्रकरणाची आत्महत्येकडे वळवणारी भूमिका थांबवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशा मागण्यांनी परिसर जाणून निघाला होता. 4 लाखाचा निधी दिल्याचे प्रशासनाचे विधान खोटे असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे. या मोर्चात जिल्ह्यातील व राज्यातून दलित समाजाच्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, लोकनायक सामाजिक संघटना, ABS फोर्स, लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र युवा शक्ती सेना, भीम आर्मी संघटना, वारणीचं वाघ मित्र मंडळ, युवा भीमसेना, सोलापूर विद्रोही संघटना, आधुनिक लहुजी सेना, भीम अण्णा सामाजिक संघटना, RK ग्रुप, एकता ऑटो युनियन सारख्या अनेक संघटना व संघटनेचे पदाधिकारी अजिंक्य चांदणे, गणपत भिसे, नागिनीताई कांबळे, महेश डोलारे, गणपत भिसे, सुनील सौदागर, पिराजी साठे, विकास कांबळे, महादूभाऊ रसाळ, सजेंद्र कांबळे, श्याम चव्हाण, सुनील बसपुरे, नूतन हनुमंते, अश्विन कांबळे, महादेव मस्की, राजेंद्र लोदगेकर, राहुल क्षीरसागर, राज क्षीरसागर, अशोक मगर, विजय लोंढे, रवी कदम, रवी शिंदे, नागेश क्षीरसागर, रवी अर्जुने, अनुष्का पाटोळेचे आई वडील व नातेवाईक यांची उपस्थिती होती. मोर्चामध्ये न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कुटुंबियांच्या मते अनुष्काच्या मृत्यूला आत्महत्या म्हणण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नसून तिच्या हाताला झालेला फ्रॅक्चर, तळहातावरील काळे निळे डाग आणि डोक्यावरील जखमा यावरून तिला मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी तपासाची दिशा बदलून खुनाच्या अनुषंगाने चौकशी करावी अशी जोरदार मागणी मोर्चात करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, ज्यामध्ये माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली निपक्ष चौकशी समिती स्थापन करणे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवणे, संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करणे, SIT प्रमुख तपास अधिकारी बदलणे, मोबाईल CDR तपासणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि दोषींना कठोर शिक्षा देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेवक GI गायकवाड आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांनी केले. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी अनुष्का पाटोळे प्रकरणात न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचं यावेळी आंदोलकांनी सांगितले आहे. तर अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीनं ज्या पद्धतीचा हत्या असून आत्महत्या असा प्रकार दाखवून शासनाने आणि प्रशासनाने तिच्यावर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे. शासनाने याची दखल घेऊन याच्यामध्ये SIT स्थापन केली, परंतु SITच्या माध्यमातून जो तपास व्हायला हवा तो तपास आजपर्यंत झालेला दिसत नाही. तर आजच्या मोर्चातून आमची ही मागणी होती की याची न्यायालयीन चौकशी व्हावी, माजी न्यायाधीश याचे प्रमुख असावेत आणि माजी न्यायाधीशाच्या अंडरमध्ये ही न्यायालयीन चौकशी व्हावी याच्यासाठीचा मागणी आजचा हा झाला होता. आपण जिल्हाधिकारी यांच्यावर रोष व्यक्त करतो, त्यांचा काय रोल आहे का? जिल्हाधिकारी यांच्याबद्दल आमचं असं मत आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं तात्काळ याच्यामध्ये गुन्हे दाखल करून प्रमुख आरोपींना अटक करायला पाहिजे होती. त्यांनी कंत्राटी कर्मचारी असणारे त्या शाळेमधल्या कर्मचाऱ्यांना गुन्हेगार करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आमचं असं मत आहे की त्यांनी जे आरोपी अटक केलेले आहेत ते मुख्य आरोपी नाही आहेत. त्यातले मुख्य आरोपी हे जिल्हाधिकारी यांना माहीत असून देखील सुद्धा ते प्रकरण स्वतःवर येईल, कारण ते त्या नवोदय विद्यालयाच्या अध्यक्ष आहेत. म्हणून ते प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी करत आहेत असं आमचं मत आहे. पुढची दिशा काय असणार आहे? याच्यामध्ये जर न्यायालयीन चौकशी झाली नाही, याच्यामध्ये जर मुख्य आरोपीपर्यंत शासन पोहोचलं नाही, पोलीस प्रशासन पोहोचलं नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये उभे करू आणि मुख्यमंत्र्याला घेराव घालण्याचा आम्ही या ठिकाणी घोषणा करत आहोत. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.